आयुक्त साहेबांनी आता जे उत्तर दिलं आहे की हे प्रपोजल विचारात घेण्यासाठी 2 क्रायटेरिया असतात. एक तर 18 मीटरचा रोड आणि दुसरं 10,000 स्क्वेअर मीटरच्या वरचा प्लॉट असला पाहिजे, हे आपण म्हटलं आता. पण आपण जो मॅप अटॅच केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलंय की इन द मॅप यू शोन की प्रपोज्ड 18 मीटर वाईड रोड, म्हणजे तुम्ही हा प्रपोज करताय. दॅट मीन्स की एक्झिस्टिंग 18 मीटर वाईड रोड तिकडे नाही आहे. मग जर का तो एक्झिस्टिंग 18 मीटर वाईड रोड नव्हता तर पहिलाच क्रायटेरिया तुमचा फेल होतोय. मग तुम्ही हा प्रपोजल हे कसं काय तुम्ही ह्याला कन्सिडरेशनमध्ये घेतलं? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं, आपण असं पण म्हणालात की तुम्ही जे क्लस्टर जे डेव्हलपमेंट आहे तुमच्या आणि त्या कमिटीच्या हिशोबाने किंवा अकॉर्डिंग टू द अर्बन रिन्युअल स्कीम, क्लस्टर हा बेटर आहे इंडिव्हिज्युअल रिडेव्हलपमेंटला सोडून. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कसं काय डिसाईड करणार की हे किती मोठं क्लस्टर असणार किंवा काय? आणि दुसरं असं की तुम्ही जेव्हा हा HPC तुम्ही ह्याच्यावरती तुमचे विचार करायला घेणार तेव्हा तुम्ही जिथे तो जे क्लस्टर डेव्हलप होणार आहे त्याच्यामध्ये किती सदनिका येणार किंवा त्याच्यामध्ये काय लोड येणार ते पण तुमचा कंट्रोल असणार का त्याच्यावरती? जर का तुमचा कंट्रोल नसणार तर हे डिसाईड कसं होणार की एका पर्टिक्युलर क्लस्टरमध्ये सपोजिंग आता X नंबर ऑफ घरं आहेत, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ घरं अजून येऊ शकतात ह्याचा कंट्रोल, किंवा ज्या बिल्डरला ते लोक त्या क्लस्टरची लोक देणार ते डेव्हलप करायला त्याच्यावर तुमचा हाय पॉवर कमिटीचा काही कंट्रोल असणार आहे का? ह्याचं मला आपण उत्तर द्यावं. धन्यवाद. जो आपला पहिला प्रश्न आहे की त्याला मला वाटतं चारही बाजूनी रस्ते आहेत. एक रस्ता हा 18 मीटरपेक्षा कमी होता, बाकीचे सगळे रस्ते हे 18 मीटरपेक्षा जास्त आहेत. तेही 18 मीटर करावं अशी त्याच्यामध्ये सूचना समितीने आहे. आपण बघितलं तर दोन्हीकडे आपण प्रपोज्ड 18 मीटरच लिहिलेलं आहे. एका बाजूला तर चॅनल आहे आणि एका रोडच्या दुसऱ्या साईडला, आणि एक तर तुम्ही इथे एका साईडला जो रोड आहे तिथे तर तुम्ही प्रपोज्ड 15 मीटर वाईड रोड लिहिलेला आहे, तर तो 18 पण नाही आहे. एक पार्ट ऑफ द रोड, एक ह्या बाजूला 18 आहे त्या बाजूला 18 आहे, पण थर्ड पार्ट तर तुमचा 15 मीटरच आहे. आणि या बाजूला तर रोडच नाही आहे सर, प्लॉट्स आहेत सगळे. तर मग चारी बाजूनी तर हा 18 मीटरचा रोड नाहीच आहे. एक मिनिट. त्याच्यामध्ये माझ्याकडे आता इथे हे नाही आहे, मोठा जो फ्लॅग आहे मी तो आपल्याला हे करून सांगतो. पण त्याच्या नाही हा आहे, त्याच्यामध्ये अजून एक बाजूना रस्त्याचा जो होता तोही त्याच्यामध्ये होता. हे काय एक बाजूला नाला आहे त्याच्यामध्ये हे. पण याच्यामध्ये जो काही येणार आहे त्याच्यामध्ये 18 मीटर रोड आम्ही दाखवलेला आहे. याच्यात जो 2 बाजूला जरी आता याच्या प्लॅनमध्ये. आणि दुसरा जो प्रश्न आपण केला होता की किती संख्या येतात, आता याच्यामध्ये मिनिमम संख्या आपल्याला दिलेल्या आहेत की 10,000 स्क्वेअर मीटरचा कमीत कमी भूखंड असावा याच्यामध्ये. आणि त्याच्यामधले 75% क्षेत्र हे जे आहे ते 30 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी, म्हणजे आपल्याला 300 स्क्वेअर फीटपेक्षा कमी बांधकामाचे क्षेत्र असावे. तर याच्यामध्ये जी काही बांधकामं आहेत ही सर्व 180 स्क्वेअर फीटची बांधकामं ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे 100% बांधकामं ही 300 स्क्वेअर फीटपेक्षा कमी याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे आणि त्यांना जे काही क्षेत्र आहेत कमीत कमी तुम्हाला 30 स्क्वेअर मीटरचं जे आहे, 30 स्क्वेअर मीटर म्हणण्यापेक्षा 27.88 स्क्वेअर मीटर आहे 300 स्क्वेअर फीट, हे कमीत कमी क्षेत्र त्याच्यामध्ये त्यांना द्यावेच लागणार ह्याच्यामध्ये. आणि नंतर त्याचा जो काही पुनर्विकास आराखडा आपल्याकडे येईल तर त्याच्यानंतर कळेल की याच्यामध्ये अजून किती सदनिका तयार होतील. परंतु जे काही बांधकाम क्षेत्र आत्ताचं जे आहे ते बांधकाम क्षेत्रामध्ये 3 पटीने निश्चितपणे वाढ हे अपेक्षित दिसते, कारण आत्ताचं जे बांधकाम क्षेत्रामध्ये. आणि दुसरे आत्ता तिथे जे काय आहेत याच्यामध्ये आणखीन 10% ही अम्युनिटी स्पेस त्याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तिथे आणि 10% ही रिक्रेशनल ओपन स्पेस, ओपन टू स्काय, तीही याच्यामध्ये येणार आहे.
सन्माननीय शिर्के मॅडम. सर मला पुन्हा तोच प्रश्न आहे माझा पण, की तुम्ही म्हणताय की तुम्ही ह्याच्यामध्ये विचार करताय नंतर 18 मीटर रोड घेण्याचा, राईट? आत्ताच तुम्ही म्हणालात. पण मग तुमचं पहिलेच तुमचं क्रायटेरियाच आहे की 18 मीटरचा रोड गरजेचा आहे आणि 10,000 स्क्वेअर मीटरच्या वरचा प्लॉट असला पाहिजे. मग तर क्रायटेरिया फुलफिलच होत नाहीये, तर हा प्रोजेक्ट आपण विचारात घेतोच कशाला आहे? म्हणजे आपण हा प्रोजेक्ट विचारात घेऊच नाही शकत ना सर. मग जर का पहिलाच आपला एक क्रायटेरिया तुमचा 10,000 स्क्वेअर मीटरचा फुलफिल होत असेल, पण रोड इम्पॉर्टंट आहे ना सर, ऍक्सेस इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरतूनच लोक जी येणार जाणार आहेत. परत तुम्ही हे पण म्हणताय की जेवढ्या सदनिका आहेत त्याचे तुम्ही 30% तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा देणार. तर मग नंबर ऑफ सदनिका वाढल्या, एवढी सगळी जनसंख्या वाढली, तर रोडच नाही आहेत आपल्याकडे. ते हा 15 मीटरचा आहे आणि हे तर 2 प्रपोज्ड आहेत अजून. तर तिथे 15 मीटरच्या वरती रोड तर आपल्याकडे मला नाही वाटत आहे आपल्या कुठल्याही इंटरनल रोड आपल्या कुठल्याही सेक्टर्समध्ये आहेत. तर मग हा प्रपोजलचा तुमचा पहिला क्रायटेरिया सर फेल होतोय. की एकतर तुमचा एक्झिस्टिंग असावा किंवा प्रपोज असावा. म्हणजे याच्या 14.8चा जो काही 1 आहे त्याच्यामध्ये दोन्ही आहे, एकतर प्रपोज असावा किंवा एक्झिस्टिंग असावा. तो प्लॅनमध्ये त्यांनी ज्यावेळेस माझ्याकडे सादर केला तर तो प्रपोज 18 मीटरमध्ये आलेला आहे. पण मग सर जर का तुम्हाला आता ह्याला हा 15 मीटरचा असेल आणि तुम्हाला 18 मीटर करायचा असेल, तर तुम्ही कोणाचा रोड घेणार? म्हणजे कुठल्या प्लॉटमधून हा रोड क्रिएट होणार? नाही, सर्वच क्षेत्र जे आहेत हे क्लस्टरमध्ये आलेलं आहे मॅडम. की आता जो आहे की जो प्लॉट जो आहे की जो क्षेत्र रिडेव्हलपमेंटला क्लस्टरमध्ये आहे तिथूनच जाणार ती जागा. पण सर मग असं तर ज्या माझ्या एरियामध्ये 9 मीटरचे रोडची जे एरिया आहे आणि त्याच्यामध्ये पण जर का सगळ्या बिल्डिंग्सनी एकत्र येऊन म्हटलं की आम्हाला क्लस्टर करायचंय, तर तुम्ही तिथे तर तुमचा 18 मीटरचा क्रायटेरिया अजिबातच फेल होतोय. मग तुम्ही त्यांना पण अलाव करणार का? ह्यांचे तर नाहीच आहेत ना 18 मीटरचे रोड. आपल्याला तिथेही 18 मीटर, ज्यावेळेस आपण पूर्ण क्षेत्र 10,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस तो क्षेत्र पूर्ण रिऑर्गनाइज होण्यासाठी माझ्याकडे आणखी 2 प्रस्ताव असेच होते. की ज्यावेळेस मी त्या प्रश्नाकडे येतो आपल्या, की ज्यावेळेस आमच्याकडे प्रस्ताव आला होता त्याच्यावेळेस पण 10,000 असा मला असा 2 भागामध्ये दाखवला होता. तर आम्ही त्यावेळेसही तो प्रस्ताव परत पाठवला की ज्यावेळेस मला रस्ता रुंदीकरण करायचं असेल, आपला जो प्रश्न आहे की जर काही तुकड्यात असे, कारण त्याच्यामध्ये कसं आहे 400 मीटरपर्यंत तुम्हाला घेता येऊ शकेल असं एखादं क्षेत्र असं पण आहे. पण ज्यावेळेस समिती पुढे आल्यानंतर संलग्न क्षेत्र जे आहे, संलग्न क्षेत्र असेल तर मी त्याचा रस्ता रुंदीकरण करू शकतो. जर संलग्न क्षेत्र नसेल तर मला रस्ता रुंदीकरण करता येणार नाही. यावेळेस हा प्रस्ताव समिती समोर आला तर हे सगळं संलग्न क्षेत्र आहेत. पूर्ण 18 मीटरचा जरी प्रपोज आता नव्हता, पण प्रपोज रस्ता जो 18 मीटर आहे तो होऊ शकतो की नाही तोही बघितला ना. कारण पूर्ण क्षेत्रच त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये आहे, त्याच्यामध्ये काही क्षेत्र सोडलेलं नाही आहे. पण सर तुम्ही बघितलं तर हा एक पार्ट झाला आणि एका बाजूला चॅनल आहे, बरोबर आहे, म्हणजे आपला नाला आहे. दुसऱ्या बाजूला खूप सगळे दुसरे प्लॉट्स आहेत जिथे ऑलरेडी बिल्डिंग्स आहेत सर. म्हणजे तुम्ही एका क्षेत्राला त्याला ऍडव्हान्टेज देण्यासाठी तुम्ही बाकी सगळ्यांना डिस्टर्ब करणार आहात सर. नाही, कुणाला डिस्टर्ब नाही होणार. बाकीचे जे प्लॉट्स आहेत मग त्यांना म्हणजे तुम्हाला तो सर एक जो सेक्टर जो आहे त्याचे सगळे रोड्स तुम्हाला चेंज करावे लागतील. 18 मीटर क्लस्टरचे नाही करायला लागणार. 18 मीटर जो रस्ता आहे मॅडम, ज्या ठिकाणी ज्या साईडला आपण डेव्हलपमेंट करणार आहे त्याच साईडला त्याचे वाढणार. आता जो काही 12 किंवा 15 मीटर असेल तिथे, तर त्याच्यामध्ये जी वाढ होईल ती एकाच साईडला जाईल. मग सर मला सांगा, ह्याचा एरिया इथे संपतोय, ह्या मॅप प्रमाणे ह्याचा एरिया इथे संपतोय आणि इथून दुसरे प्लॉट सुरू होत आहेत. म्हणजे तुम्ही ह्या बिल्डिंगला तुम्ही 18 मीटरचा रोड देणार आणि मग पुढच्या बिल्डिंग्सला 10 मीटर, 9 मीटर, 15 मीटर तेच कंटिन्यू करणार. मग ते रोड एका बाजूला वाईड आणि पुढे जाऊन नॅरो असे होतील ना सर. डीपी मध्ये ज्या वेळेस आपण आता हे क्षेत्र जसं जसं डेव्हलप होईल की नाही, हे डीपी मध्ये आपल्याला रस्ते आपण 18 मीटरच करावे लागणार आहेत. कारण अशा पद्धतीने जी काही आत्ताच्या क्षेत्रामध्ये 12 मीटर 15 मीटरचे जे रस्ते आहेत त्याच्यावरून ट्रॅफिक येणारच नाही. कारण ज्या वेळेस हे रिडेव्हलपमेंटला जातील त्यावेळेस ह्या सगळ्या इमारतीमध्ये ते येणारच. एक्झॅक्टली माय पॉइंट सर, की मग मला मी हेच विचार करत होती. मग सर आपण फक्त सिंग्युलर एक एरिया क्लस्टरमध्ये घेतला तर तो योग्य नाहीये. आपल्याला आपल्या डीपीच्या माध्यमातून पूर्ण सेक्टर किंवा आजूबाजूचे 4 सेक्टर 5 सेक्टर असे प्लॅनिंग करावे लागतील. एक पूर्ण नोडचं प्लॅनिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सर इंटरनली कुठले क्लस्टर्स बनवायचे ह्याचं प्लॅनिंग करायला लागेल. तुम्ही एक इंडिव्हिज्युअल क्लस्टरचं प्लॅनिंग केलं आणि बाकी सगळा नोड सोडून दिला तर गोंधळच होणार आहे सर.
म्हणून माझं सबमिशन असं आहे की पूर्ण नोडचं आपण आता आपलं डीपी रेडी केलेलं आहे, त्या डीपीच्या माध्यमातून जर का आपण प्लॅनिंग प्रॉपर केलं, सर ह्या आपल्या शहराला सिडकोनी प्लॅनिंग केलं आणि म्हणूनच आज ते सुनियोजित शहर आपण म्हणू शकतोय. जर का आपण असा गोंधळ सुरू केला, एक एक क्लस्टरचाच फक्त विचार करत गेलो, तर पुढे हे अख्खं शहर परत इरेग्युलरच होणार आहे, ते प्लॅन्ड नसणार आहे. म्हणून एक नोडचा तो जो आहे प्लॅनिंग करून मग त्याच्यामधले तुम्ही क्लस्टर्स केले तर मग ते सुनियोजितपणे विस्तार आपण करतोय आणि डेव्हलपमेंट करतोय हे होईल. आणि म्हणून मला वाटतंय सर की हे आता जो आपण विचार केलेला आहे हे योग्य नाही आहे. नाही, आपल्या सूचना हरकती ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण नागरिक म्हणून पण स्वतःचे सूचना हरकती देऊ शकतात, बरोबर की नाही? त्याच्यामुळे याच्या आपल्या सूचना हरकतीमध्ये आपण निश्चितपणे द्या त्या.